सायली आणि प्रियांका ह्या दोघी जणी कॉलेजला जात होत्या आणि आसपास कोणतीही सुविधा नव्हती, बसची सुविधा नव्हती किंवा गाव सुद्धा कोणत्या हायवे रोडवर नव्हतं, आडमार्गी होतं. पण सायलीने आणि प्रियांकाने कॉलेज करायचं आणि आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे आणि त्यांना समाजामध्ये मान सन्मान द्यायचा, इज्जत वाढवायची म्हणून त्या दोघींनी ठरवलं कॉलेज करायचं. मग जाणं येणं कसं करायचं, 10 किलोमीटर अंतर कॉलेजचं. त्यांच्या आई वडिलांनी सायकल घेऊन दिली आणि दोघी जणी डबल शीट कॉलेजवर जायच्या. परंतु गावातीलच सरपंचाचा मुलगा एक विनोद सायलीच्या आणि प्रियांकाच्या मागावरती, सायलीवर त्याचं प्रेम जडलेलं. कॉलेजवरून येत असताना रोज मोटरसायकलवर यायचा आणि अर्ध्या वाटेमध्येच, गावाच्या आणि कॉलेजच्या अर्ध्या वाटेमध्ये सायलीला अडवायचा. प्रियांकाला पायानं जाय म्हणायचा आणि सायलीला टॉर्चर करायचा आणि शारीरिक छळ देखील करायचा, मानसिक छळ द्यायचा, धमक्या द्यायचा. सायलीने सहन केलं, 2-4 महिने काढले. परंतु एका दिवशी विनोदने हद्दच पार केली. कॉलेजहून येत असताना प्रियांका त्या दिवशी सुट्टीवर होती, आजारामुळे गेली नव्हती आणि सायली एकटीच येत होती कॉलेजहून. विनोदने मोटरसायकल आडवी लावली आणि सायलीला शारीरिक सुखाची मागणी केली. सायलीने विरोध केला, परंतु सायली विरोध केला म्हणून विनोदला राग आला आणि तो माझ्यासोबत लग्न कर म्हणू लागला. परंतु तिने विरोध केला आणि विनोदला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्याने रोडच्या साईडला दोन्ही बाजूने जमीन होती, शेत होतं. त्या शेतामध्ये तिच्या हाताला धरला आणि फरफरत ओढत शेतामध्ये घेऊन गेला आणि शेतामध्ये जाऊन तिच्या अंगावर जो पंजाबी ड्रेस होता, वडणी होती, त्याच वडणीने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावरती अत्याचार केला. हा अत्याचार केल्यानंतर तो तिथून तिला धमकी देऊन निघून गेला आणि धमकीमध्ये म्हटला की तू जर हे कोणाला कुठे सांगितलंस तर माझ्या इतकं वाईट नाही, तुला भोगावं लागेल आणि तुझ्या आई वडिलांना देखील मी मारून टाकेल. धमकी दिली. ती भिली, कपडे जशाच तसे व्यवस्थित केले आणि घरी गेली आणि रूम मध्ये जाऊन रडत बसली. आई आल्यावर तिला हंबरडा आवरला नाही, गळ्याला पडली आणि रडत बसली आणि सगळं सांगितलं. परंतु आई देखील म्हटली आपण गरीब आहोत, पैशाने, सरपंचाचा मुलगा आहे, आपली ताकद नाही, आपलीच बदनामी होईल. त्यामुळे सहन करत राहिली आणि तिने ठरवलं बदला घ्यायचा, जे होईल ते होईल. आज माझ्यावर जी वेळ आली ती दुसऱ्या वेळ आली पाहिजे म्हणून तिनं पाऊल उचललं आणि कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला, जे की 2 महिन्यापासून कॉलेजला गेली नव्हती. कॉलेजून येताना परत विनोदने तिला अडवलं आणि काय ठरवलं विचारलं. त्यावेळेला तिने स्मित हास्य केलं आणि विनोदला म्हणली मी तुझ्यावर प्रेम करते आणि मी तुझ्याशी लग्न करायला देखील तयार आहे. विनोदला आनंदच मावेना. विनोदने तिच्या हातात हात दिला आणि गळ्याला मिठी मारली. सायली देखील म्हटली मला मिठी मार, आपण रोज भेटत जाऊ. परंतु सायलीने मनामध्ये एक कट रचला होता आणि ती तयारीनिशी बाहेर आली होती. प्रियांकाला भेटायला जाते म्हणून बाहेर आली होती आणि कॉलेजला दोघी सोबत गेली आणि येताना तिने जे मनात ठरवलं ते संपूर्ण काही करण्याचं ठरवलं. विनोद भेटला, विनोदच्या गळ्याला मिठी मारली. विनोद खुश झाला, विश्वासात घेतलं आणि विनोदला मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर आता सोड, मला उशीर होतोय, आपण उद्या भेटू म्हणली. आणि जसं त्याला बाजूला केलं तसंच जी चटणी आणली होती ती त्याच्या डोळ्यामध्ये फेकली. तो आरडत होता, रडत होता, पाणी दे म्हणत होता. परंतु सायली म्हटली मी देखील असंच ओरडत होते, तू सोडलं नाहीस आणि माझं करिअर बरबाद केलंस, माझ्या चारित्र्याचं वाटोळं केलंस. तिने धारदार शस्त्र देखील सोबत आणलं होतं. त्याच्या हातापायावरती सपासप वार देखील केले आणि एक मोठा दगड घेतला आणि त्याच्या पायावरती टाकला आणि तिथून निघून गेली. त्यानंतर घरी गेल्यानंतर ती धारदार शस्त्र धुवू लागली. आई म्हटली काय करतेस, तर मी सरपंचाच्या पोराला विनोदला धडा शिकून आली म्हटली. आणि असं म्हटल्यानंतर तिची आई म्हटली खून केलास की काय. ती म्हटली खून नाही केला, त्याचे पाय तोडलेत, कारण इथून पुढे कोणत्या मुलीसोबत असं करणार नाही. असं म्हटल्यानंतर तिची आई देखील म्हटली आता आपल्याला सांभाळून राहावं लागेल, आपली बदनामी होईल, आपल्याला पोलीस केस करतील आपल्यावर, तुझं काय होईल. त्यावेळेला तिचे वडील ते संपूर्ण ऐकत होते आणि सायलीचे वडील म्हटले काय व्हायचं ते होते बाळा, तुझ्यासाठी मी काहीही करेल, तू जे केलंस ते योग्यच केलंस. कारण आज कलियुगामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, लहानापासून ते वृद्धापर्यंत ज्या काही घटना घडत आहेत, अत्याचार होत आहेत, त्या पाहता कायदा सुव्यवस्था प्रशासन तर काही करत नाही. मुलीने जर असं पाऊल उचललं तर नक्कीच प्रशासन देखील त्यांना साथ देईल. स्वावलंबी बनण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे उचललेलं पाऊल नक्कीच प्रशासन तुला साथ देईल आणि तुझे निर्दोष मुक्तता करेल. तुझ्या या कृतीमुळे आज समाजामध्ये एक संदेश जाईल आणि मुलगी स्वावलंबी बनेल, शक्तिशाली बनेल. या क्राईम मधून आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आपल्या MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. सबस्क्राईब करा, आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. सायलीने केलं ते योग्य केलं का, नक्कीच सांगा.